नमस्कार, मी राजेंद्र शिंदे, मॅकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष व फेडरेशनचे उपाध्यक्ष. मी असं जाहीर करतो की आज 13 मार्च रोजी हा जे आम्ही मेळावा आणि वर्धापन दिनचा कार्यक्रम घेतलेला आहे तो सर्व मॅकॅनिक एकत्र यावे ह्याच्या मागचा उद्देश आहे. त्यांना आपण जे स्टॉल 50 स्टॉलचं नियोजन केले त्यात सगळे स्पेअर पार्ट, व्हेकल डीलर आणि स्टूलवाले हे सगळे इथं अवेलेबल आहेत. त्यांना तिथं जाऊन प्रत्यक्षात लगेच सगळी माहिती मिळावी, त्यातून खरेदी करावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. ह्या कार्यक्रमानिमित्त आम्ही महिलांचा सन्मान पण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना एक गिफ्ट म्हणून साडी वाटप ठेवलेला आहे. हे नवीनच हा उपक्रम केलेला आहे आणि आमचे मान्यवर शिवेंद्र बाबा, उदयसिंह महाराज, छत्रपती उदयसिंह महाराज आणि इतर मान्यवर पण तिथं सगळे उपस्थित राहिले. कंपन्यांचे पण ओनर हे पण सगळे उपस्थित राहिलेले आहेत. आमचा कार्यक्रम आता 11 वाजता स्टार्ट होत आहे. त्याच्यामध्ये सर्व मॅकॅनिक सगळे हॉलमध्ये सगळे हजर झालेले आहेत आणि कार्यक्रम चालू करत आहे. जिल्ह्यातील साधारण 2000 मॅकॅनिक इथं आलेले आहेत. या प्रदर्शनाचा कार्यक्रमाला फायदा म्हणजे हे जे आपण स्टॉल लावलेले आहेत त्यात तुम्हाला टेक्निकल जे मटेरियल असतं त्याची सगळी माहिती मिळणार. की BS6 वगैरे आता नवीन गाड्या चालत आहे त्याचे स्पेअर पार्ट पण मिळणार, त्याची माहिती मिळेल. त्याची माहिती मॅकॅनिकल लवकर मिळत नाही. स्टॉल लावल्यामुळे जे स्टॉल धारक आहेत त्यांना सर्व मॅकॅनिकल माहिती सांगणार आणि त्यामुळे त्यांचं मॅकॅनिकल नॉलेज वाढेल. पश्चिम महाराष्ट्राचे हे पहिले जेवढे स्टॉल मोठे आहेत ना, साधारण 50 स्टॉलचे आहेत. हे पश्चिम महाराष्ट्रात पहिलंच मोठं प्रदर्शन भरत आहे. आमचं 35 वर्ष जुनं दुकान आहे MIDC मध्ये मंदार ट्रेडर्स नावाने. आम्ही वेगवेगळे गॅरेज इक्विपमेंट्स आणि तसे हवे देतो आम्ही. यावर्षी आम्ही एक मोठी ऑफर दिली की 81,000ची वस्तू आपण 63,000 रुपयात देतो. आणि एक खूप चांगली संकल्पना आहे गॅरेज एक्झिबिशनची की अशी चालू ठेवावी. आणि या निमित्ताने वेगवेगळ्या गॅरेजचे आहेत गॅरेज मालक आहेत त्यांना एक वेगवेगळे इक्विपमेंट्स काय बाजारात आहेत आणि लेटेस्ट इक्विपमेंट्स काय आहेत त्याची माहिती मिळते. सर्व संयोजकांना शुभेच्छा, धन्यवाद. हा मिळेल, त्याचे पण इक्विपमेंट्स मिळते, ते पण आहे स्टॉक आपल्याला. हे असंच चांगलं उद्योग प्रदर्शनाचं आहे आणि सामाजिक कार्य ते चालू ठेवा ही शुभेच्छा आहे. हो, धन्यवाद. सगळ्यांचं सहकार्य मिळतं त्यामुळे आमचं एवढी प्रगती झालेली आहे.